नागाव बीच येथे पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तींच्या तात्काळ बचावासाठी वापरण्यात येणाऱ्या रोबोटिक बोयो या आधुनिक जीवरक्षक यंत्राचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी उपस्थित राहून या यंत्रणेची माहिती घेतली आणि रोबोटिक बोयो खऱ्या अर्थाने जीवनरक्षक ठरत आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी नागाव ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, तहसीलदार विक्रम पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्तांनी नागाव बीचवरील पर्यटक सुविधांचा आढावा घेत शौचालयांची संख्या वाढवणे आणि पर्यटक माहिती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या सूचना दिल्या. सरपंच हर्षदा मयेकर यांच्या नेतृत्वाखाली नागाव ग्रामपंचायत सुरक्षित, स्वच्छ आणि आधुनिक पर्यटन स्थळ उभारण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. बीच सुरक्षा, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागाव बीचला राज्यातील आदर्श पर्यटन स्थळ बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, रायगड.